चला स्टार्ट ऑफ द मॅच दोन या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवींद्र ठक्कर आणि एका साईडला अमोल सारखा खेळाडू आपण पाहू शकतायत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ग्रँड फिनालेचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला संघ आहे तो मयंक सुपर किंग्स नंदकुमार पाटील साहेब यांचा संघ पाहायला मिळतोय, तर एका साईडला किशोरजी डुकले साहेब यांचा संघ आपण पाहू शकतायत. सामन्याला सुरुवात होत असताना लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत. सिग्नल या ठिकाणी दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहतोय TRW अर्थातच तिवरी राजावळे आणि वागराळे प्रीमियर लीग 2021. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू मात्र यावेळेला तेज तर्रार पाहायला मिळतोय. चेंडूचा बाउन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी नजर हटली होती त्या ठिकाणी. कोणतीही दुखापत न हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल, कारण यात खूप दुखापत मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. जसं भारत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपण पाहिलं 12 ते 13 खेळाडू जायबंदी झाले होते. या दुखापती असतात त्या मात्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून असो या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला खूप सहन करावे लागतात. हे आपण सातत्याने पाहिलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या यावेळेला 0 या धावसंख्येवर गेल्या मॅच मध्ये 41 धावांची घणाघाती फलंदाजी तडाखेबंद वादळी खेळी पाहायला मिळाली होती. अप्रतिम. दॅट्स ब्युटिफुल डिलिव्हरी. अप्रतिम चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू बाउन्स काय मिळतोय शेखरच्या गोलंदाजीवर. राऊंड द विकेट करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय राऊंड द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. चतुरस्थ वाणीने शांत डोकं ठेवून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय शेखर. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या मात्र यावेळेला 0 आतापर्यंत आपण पाहू शकतायत. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळलाय. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. तिसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. या आपण ऐकूया सुमधुर संगीत. मोठी गड पायाची औसमाला मोठी गड पायाची गडची जुरी जायाची. थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 0. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. चला रोशन थोडंसं धावत जायचं, जरा वॉर्मअप करत जा. थँक्यू. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. ज्या खेळाडूने मात्र आतापर्यंत सातत्य राखलं होतं आणि महत्वपूर्ण लढतीमध्ये या ठिकाणी फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात. आता मात्र खरी दारोमदार पाहायला मिळेल. यावेळेला अमोलवर आहे आणि रोशन भुईर पिंट्या याच्यावर पाहायला मिळते. यावेळेला मिस टायमिंग झाला. बॅटचा टो लागला होता. स्क्युअर लेगला चेंडू वतोय. तत्पूर्वी 1 धाव दुसऱ्या धावेसाठी वळालेत. अमोल मात्र या ठिकाणी इझिली 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु 1 शॉट या ठिकाणी 1 धाव कपात केली जाईल. अमोलच्या माध्यमातून मात्र यावेळेला 1 शॉट येत असताना आपण पाहू शकताय. दैव देतेने कर्म नेते अमोलला सुद्धा माहिती असेल की बॅट स्लाइड केली नसल्या कारणानं या ठिकाणी पंचांची तीक्ष्ण नजर आपल्याला पाहायला मिळाली. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 1 धावसंख्येवर. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला. अमोलच्या बॅटमधून मात्र एक दमदार फटका पाहायला मिळतो. तेवढंच मात्र सुंदर क्षेत्ररक्षण होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतायत की बाउंड्री लाईन टच या ठिकाणी आपण पाहू शकतायत की 6 धावन करता. गुड शॉट. प्रीतम मात्र त्या ठिकाणी कंट्रोल नव्हतं. बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र प्रयत्नांती परमेश्वर या परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. 6 धावा येत आहेत. अप्रतिम. लगेच गोलंदाजीमध्ये परिवर्तन करत असताना ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केला आणि विकास पाटील याच्या हातामध्ये चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 7 धावा या फलकावर आपण पाहू शकताय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकांमध्ये धावसंख्या 7 या धावसंख्येवर आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकतायत ग्रँड फिनालेचा सामना. एका साईडला जर आपण पाहिलं तर विघ्नेश वॉरियर संघ 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला गेलाय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जर आपण पाहिलं तर यावेळेला फलंदाजी स्वीकारले. विघ्नेश वॉरियर्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 7 लॉस ऑफ 1 विकेट. 7 धावा या फलकावर पाहायला मिळतात.
3 षटकांचा सामना आहे. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम करणं. हळूहळू मात्र सूर्य अस्ताला चाललेला आहे. जितू पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतात. कोणता संघ मात्र या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित आहे. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, एक्सलंट मॅग्निफिसंट डिलिव्हरी, ही जितूची खासियत आहे, ही स्पेशालिटी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला जर आपण पाहिलं तर खूपच बाहेर विशाल नाईक या ठिकाणी मात्र वळतायत. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. उजव्या हाताने जितू पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला सरळ बॅटने टक्कन आवाज आलाय स्वीट टायमिंग सहित. चेंडूला मात्र यावेळेला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी चेंडू निघून जातोय. 6 धावन करता. गुड शॉट. षटकाराने मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला. यावेळेला मात्र चेंडू निघून जातो विनेशच्या हातामध्ये. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि विघ्नेश वॉरियर्स संघ जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय 16 या धावसंख्येवर 16 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले ते 3 आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडेच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. दुसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. 1.3 चेंडूचा खेळ झाला. अर्थातच 9 चेंडू आतापर्यंत या ठिकाणी फेकले गेलेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. ऑन साईडला पुन्हा एकदा मात्र सुंदर फटका आहे. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. गुड बॅटिंग. थँक्यू डिझर, थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा धावांची गती जर आपण पाहिली तर 20 धावा या फलकावर पाहायला मिळतात. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 12 धावा 300च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर रोशन भोईर अर्थातच पिंट्या या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका बॅकलाईनचा उपयोग केला होता. ड्राईव्ह केला जातोय चेंडूला. विनेश मात्र यावेळेला चेंडू स्किट होताना पाहायला मिळते. बाळकृष्ण मात्र बॅकअप करतोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जास्तीत जास्त रोशनला स्ट्राईक देण्याचा अट्टाहास आहे तो मात्र अमोलचा आपल्याला पाहायला मिळतो आणि दुहेरी आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 22 रन्स 22 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एका साईडला जर आपण पाहिलं तर मयंक सुपर किंग संघ पाहायला मिळतो तर एका साईडला विघ्नेश वॉरियर्स. यावेळेला बॅटचं एज घेऊन चेंडू मात्र गली रिजन मध्ये मिथून त्या ठिकाणी मात्र चेंडूचा पाठलाग करतायत. तत्पूर्वी चेंडूला उचलेपर्यंत या ठिकाणी 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 24 रन. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 24 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 12ची सरासरी आतापर्यंत चांगली मेंटेन केली गेले. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू गया यू आया. वाली उचल का माझी नवली माझे मनान भरली सकवली. पापलेट वाली उचल का माझी नवली माझे मनान भरली सकवली. थँक्यू. 2 षटकांचा खेळ झालाय. 24 धावा या फलकावर पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करताना विघ्नेश वॉरियर्सचा संघ आपण पाहू शकतात. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन अमोलसाठी मात्र यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय फुलटॉस चेंडूला. जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडू सीमारेषा पार चौकाराकरिता पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातून 4 धावा. गुड शॉट. नाईस बॅटिंग. 100 चौकार. बाजूमध्ये शोभे तुझे धंद्यावरी बाजूमध्ये शोभे तुझे धंद्यावरी.
महत्वपूर्ण लढतीमध्ये मात्र यावेळेला अमोलच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये 12 धावा तर 6 चेंडूमध्ये 16 धावा. सुंदर महत्वपूर्ण यावेळेला आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी या ठिकाणी पाहू शकाल दोन फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेला चेंज ऑफ पेस केला, थोडासा फ्लायटेड चेंडू बाउन्स मिळाला. अप्रतिम बोटांतील जादू दाखवत असताना गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो मिस्टर सर्वेश. बाईच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती हळूवारपणे पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 29 रन्स. 29 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ झालाय. सर्वेशच्या हातकंडामधून पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येईल. फलंदाज आहे रोशन भोईर. एक सेट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र ऑन साइडला आपण पाहतोय स्लॉक स्वीपचा फटका, परंतु चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. गुड कॅच फलंदाज बाद. एक बिग विकेट आपण पाहू शकताय. मिस्टर राज त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. DJ Gulshan in the mix. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं 6:40 झालेत, परंतु निलेश अरविंदकर सुंदर कॅमेरात कैद करताना चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा चांगली कॉमेंट यावेळेला कमेंट आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला हुकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल का? मात्र यावेळेला वन बाउन्स चौकार 4 धावा. गुड शॉट. काही सुपर फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 33 रन्स 33 धावा. रन्स 33 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला फुलटा चेंडू हा बैल मुझे मार याच प्रकारचे उद्गार काढावे लागतील आणि अमोलच्या बॅट मधून मात्र यावेळेला दमदार षटकार 6 धावा. गुड बॅटिंग. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 39. कमालीची फटकेबाजी. जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी, आणि जबाबदारी मात्र यावेळेला स्वीकारली गेले. पुन्हा एकदा मात्र यावेळेला आपण पाहू शकाल, परंतु झेल सुटतोय त्या ठिकाणी. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात आणि दुहेरीने 3 षटकांच्या समाप्ती अखेर 41 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 41 रन्स आणि 42 धावांचं लक्ष हे समोर असेल. मात्र विघ्नेश वॉरियर संघाने मयंक सुपर किंग या संघासमोर हे आव्हान ठेवलं गेलंय. पाहायचं 18 चेंडूमध्ये 42 धावा होऊ शकतील का याकडे सर्वांचं लक्ष वेधित असेल. लगेच क्षेत्रक्षण सजून घ्यायचं क्विकली. वेळेची दिरंगाई न करताना तत्पूर्वी या ऐकूया आपण विपिन भोईर यांच्याकडे जाऊया. करण्या भक्ताचं रक्षण, असली मानान करण्या भक्ताचं रक्षण, असली मानान करण्या भक्ताचं रक्षण, असली मानान करण्या भक्ताचं रक्षण. भरीन ग खनाची खनान नारलाची, माझे पाठीव हात हाई आईचा मग किती कनाची. आई वटी भरीन ग खनाची खनान नारलाची, माझे पाठीव हात हाई आईचा मग किती कनाची. तुझे पायाशी येईन वसाच्या दावणी देईन, तुझे पायाशी येईन वसाच्या दावणी देईन. जबरदस्त सुंदर क्षणचित्र आमच्या मॉनिटरवर आपण पाहू शकतील. ऑन स्क्रीन आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून. जे श्रोते वॉच करत असतील त्यांना सुद्धा हे सुंदर मात्र क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळतं. सूर्यास्ताला जाताना आपण पाहू शकतात. जवळजवळ मात्र हळूहळू मात्र अमेरिकेमध्ये पोहोचेल यात काही शंका नाही आहे, कारण उगवत्या सूर्याचा देश आपण पाहतो जपान आणि मावळत्या सूर्याचा देश अमेरिका आपण पाहतोय.
धावांची गती जर आपण पाहिली तर 41 धावा, 18 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष समोर आहे. आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, कारण आयुष्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ एकच औषध आहे आणि ते म्हणजे कष्ट. आणि कष्ट तुम्हाला घ्यावेच लागणार आहेत, कारण क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये. आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. म्हणून कष्ट हे मैदानाच्या आतमध्ये घ्यावेच लागणार आहेत. 18 चेंडू आणि 42 धावा, सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकताय. 14च्या सरासरीने खेळावं लागेल. जितू पाटील सारखा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. एका साईडला यस स्टार्ट ऑफ द मॅच अमोल वेतोस्कर त्या ठिकाणी दर्शवत असताना ऑल द बेस्ट बर्थडे बॉय रोहित ठक्कर यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर येत आहेत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकतील फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकताय जीवनदान त्या ठिकाणी जरूर मिळालंय. क्लायमेट मात्र या ठिकाणी बॅड लाईट थोडीफार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हळूहळू सूर्य मात्र आता या वेळेला अस्ताला पोहोचला गेला पूर्णपणे आपण पाहतोय आणि अंधाराचं साम्राज्य या मैदानात आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर एक धाव येत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर बिनबाद एक अशी स्थिती पाहायला मिळते. चॅम्पियन कोण बनेल या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कंठा लागली गेले या 17 चेंडूंमध्ये. अप्रतिम सुरेख चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. ऑन साईडला चेंडू मात्र निघून जातोय. तेवढं चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, मॅग्निफिसंट फिल्डिंग, सुंदर यावेळेला क्षेत्ररक्षणाची साथ मिळते, कारण एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो. ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉ, बुडत्याला काडीचा आधार असं म्हटलेलं आहे आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असं म्हटलं जातं. आणि त्याच क्षेत्ररक्षणाची साथ मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते, कारण मनन, चिंतन, निरीक्षण आणि ज्ञान व अनुभव या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही एक चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू यावेळेला प्रीतमला काही समजला नाही. चेंडू ऑफस्टमच्या बाहेर यावेळेला पिच केला गेला. सुंदर डिलिव्हर्ड करत असताना आपण पाहतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धावा. आतापर्यंत 15 चेंडू आणि 40 धावा. सुंदर रोहितने मात्र जबरदस्त किफायतशीर गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. विलक्षण कामगिरी करताना पाहायला मिळतोय आणि हा क्षण मात्र त्याच्या आयुष्यात असेल चांगल्या प्रकारचा अविस्मरणीय पाहायला मिळेल की बड्डेच्या दिवसात मी मात्र जिंकलो होतो की नव्हतो, मात्र येणारी वेळ दर्शवली जाईल. यावेळेला ऑन साईडला शॉर्टपुलचा फटका पाहायला मिळतोय. हा झेल खूप महत्वपूर्ण आणि गुड कॅच. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतोय सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलंय. चेंडू मात्र निघून जाईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे सरसावला गेला होता आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. चेंडू जर आपण पाहिले तर 5 चेंडूचा खेळ झाला आणि 3 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सर्व ट्रॉफी ज्या स्पॉन्सर केलेल्या आहेत ते दातृत्व व्यक्तिमत्व आपण पाहतोय. देवेंद्र वासुदेव पाटील साहेब, बहुजन विकास आघाडी आपण पाहतो. राजावली विभाग अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेला खूपच बाहेर असल्या कारणाने चेंडू मात्र वळतोय आणि पंच वाईटचा इशारा करत असताना पाहायला मिळत आहेत. निलेशजी हरिचंद्र पाटील यांच्याकडून चेंडूची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून A1 जोडी श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दीपेश अर्थातच दाऊ भोईर आणि संकेत भोईर यांच्याकडून 3000 रुपये या ठिकाणी पाहायला मिळाले आणि पाण्याची व्यवस्था मात्र हितेश जे सोनूराव यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मॅग्निफिसंट बॉलिंग म्हणता येईल का, तर यावेळेला मात्र फेअर डिलिव्हरी नाहीये. वाईटचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 5 धावा. 42 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना 13 चेंडू आणि 37 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 13 चेंडू 37 धावा. धानीवरून राज यादव यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद राज यादव. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता चेंडू वाईटच्या स्वरूपात 3 लगातार वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावांची गती स्कोरबोर्डवर 6 1 गडी बाद.
वाईटच्या इशाऱ्याने मात्र तुमची एक्स्ट्रा एनर्जी वेस्ट होते, एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेस्ट होते. म्हणूनच पूर्ण वर्ल्डमध्ये मात्र मायकल होल्डिंग या गोलंदाजाने 5473 चेंडू फेकले, परंतु त्या चेंडूंमध्ये एक सुद्धा वाईट फेकला नव्हता. ही त्याची क्वालिटी गोलंदाजी होती हा वेस्ट इंडिज संघाचा. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, बॅटचं टॉपेज लागलं गेलं होतं. चेंडू मात्र शॉर्ट लेग गलीला वळतोय. तत्पूर्वी दर्शन भोईर मात्र चेंडूला पाठलाग करतायत. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. आता मात्र 12 चेंडू आणि 34 धावा. एक घेऊया एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. टिवरी राजावली वाघराळे प्रीमियर लीग 2021. थँक्यू डीजे. विनोद या वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. विनोद मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येताना एक लेग ब्रेक गोलंदाज. यावेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. शॉर्ट लेग गलीला चेंडू यावेळेला वळतोय, कारण माहिती आहे की गोलंदाज आहे. यावेळेला विनोद एक थोडासा फिरकी मारा करेल तर त्या ठिकाणी शॉर्ट लेग गलीला एक क्षेत्ररक्षक ठेवणं मात्र खूप गरजेची गोष्ट असेल. हे गेम प्लॅनिंग आहे आणि तुमची रणनीती खूप महत्वाची भूमिका असते, कारण आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. इथे जर टिकून राहायचं असेल तर सतत चाली रचाव्या लागणार आणि ते क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकतायत. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. मिथुनची मात्र यावेळेला जरूर संघर्ष आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 10 धावा. चेंडू आहे तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धावा. 320च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. चॅम्पियन कोण बनेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष वेधित आहे. कोणत्या संघाला मात्र 1 वर्ष पूर्णपणे वाट पाहावी लागणार आहे हे मात्र सातत्याने आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र ऑन साईडला आपण पाहतोय हुकचा फटका शफल झाला. चेंडूला मात्र यावेळेला फॅन्सी शॉट प्रमाणे खेळलं गेलं. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 1 बाउन्सने चौकार. TRW चौकार. बाउंड्रीच्या बाहेर निलेशजी पाटील ज्यांनी चेंडूची व्यवस्था केली त्यांच्या भेटीसाठी मात्र हा चेंडू गेला होता. यावेळेला यस इज गॉन. बॅटला ब्रश करून चेंडू मात्र निघून गेला होता. कॉन्फिडेंटली होते पंच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय. बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट जितू पाटील पॅव्हिलियनच्या रस्त्याला. आठ चेंडू आणि 28 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. संकेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. धावांची गती 14 धावा. 8 चेंडू 28 धावा. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मोस्ट फॅक्टर टॉस होता, कारण टॉसवर डिपेंड असतं. काही जे कर्णधार असतात ते चतुर असतात की आपण चेसिंग करणार नाहीये. संध्याकाळच्या 6 वाजून गेल्यानंतर मात्र काही चतुराई ने मात्र आपण पाहतो की क्षेत्ररक्षण काही जण स्वीकारतात, परंतु ते चुकीचं कधी कधी नाणेफेकीचा कौल पाहायला मिळतो. यावेळेला मात्र ऑन साईडला आपण पाहू शकताय चेंडूला मात्र वळवलं गेलं आणि सुंदररित्या मात्र त्या ठिकाणी जजमेंटने झेल टिपला गेला मिस्टर अमरच्या माध्यमातून. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 गडी बाद. विनोद इज ऑन हॅट्रिक. थँक्यू. 7 चेंडू आणि 28 धावा. आता मात्र थोडंसं सामना कठीण झालाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. अर्थातच 365 दिवस आपण पाहतो
52 आठवडे 8,760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं आणि थांगपत्ता सुद्धा लागत नाही आपल्याला. एवढं मात्र 1 वर्षांचं कॅल्क्युलेशन पाहायला मिळतं. विनोद इझॉन हॅट्रिक वर पोहोचला गेला. आतापर्यंत हॅट्रिक कोणीही साध्य केलेलं नाहीये. ही अपॉर्च्युनिटी चालून येते. यावेळेला मात्र सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. सुंदर फटका तर आहे परंतु यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. 6 धावन करता. गुड शॉट. सुंदर टायमिंग. विनेशच्या बॅट मधून मात्र यावेळेला आपण पाहतोय एक दमदार फटका. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, रॉबिन उथप्पा, केदार जाधवची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळाला आणि सरळ चेंडूला मात्र यावेळेला पाठवलं गेलं. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून 6 धावा. 6 चेंडू 22 धावा विजयासाठी. तुझी आठवण येते रोज मला, तुझी आठवण येते रोज मला. आई नामत तुला भोगतावा मी, सदा नारे नवे ओटी भरतावा मी. आई नामत तुला भोगतावा मी, सदा नारे नवे ओटी भरतावा मी. 6 चेंडू 22 धावा. आदरणीय सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांचं सुद्धा आम्ही खूप खूप शतशः आभार व्यक्त करतो, ज्यांनी 2 दिवस जेवणाची व्यवस्था केली. संपूर्ण आमच्या एंटायर टीमला त्यांचं मंडळ खूप खूप ऋणी राहत आहेत आणि आम्ही स्वतः सुद्धा त्या ठिकाणी आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. ऑफ साईडला सुंदर फटका आहे. ड्राईव्ह केला जातोय. चेंडू मात्र निघून जाईल अमरच्या हातामध्ये. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. 5 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 21 धावा असं सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एक सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टिवरी राजावली वाघराळे प्रीमियर लीग 2021 मध्ये पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय की ज्या अपेक्षेने ही स्पर्धा मात्र एक सजली गेली आणि प्रत्येकाने मात्र कॉपरेट केलं या स्पर्धेला. त्याबद्दल त्यांचं मंडळ खूप खूप शतशः आभार व्यक्त करतायत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर असल्या कारणाने पंच मात्र वळतायत. वाईटचा इशारा या ठिकाणी केला जातोय. गोलंदाज आहे अमन आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 22 धावा. 5 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष आहे. मॅन्युअल स्कोरर यावेळेला विकास आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार असतील, अजय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा वाईटचा इशारा आणि मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात घड्याळ 7 वाजण्याच्या सुमारात आणि यावेळेला मात्र एक्स्ट्रा स्वरूपात धावा मात्र कोराने वाहिल्या जात आहेत. धावांची गती 23 धावा. 5 चेंडू आणि 19 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. टीसीपीच्या माध्यमातून द सिनेमॅटिक लाईव्ह पिक्चर अँड लाईव्ह यांच्या माध्यमातून MB महेंद्र भगत यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. 1 बाउन्सने चेंडूला कलेक्ट जरूर केला गेलाय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. आता मात्र 4 चेंडू आणि 17 धावा. एक मोठा फटका पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये फेरबदल घेऊन येईल. विघ्नेश वॉरियर्स वर्सेस आपण पाहतो मयंक सुपर किंग. दोन्ही संघाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण या स्टेज पर्यंत पोहोचणं सुद्धा मात्र आपण पाहतो की ही चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. कारण क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. प्रयत्न जारी आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक धाव अर्जित केली जाते. सिली मिडॉनला रोशन भोईर पिंट्या मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 रन. 3 चेंडू आणि 16 धावा. 3 चेंडू आणि 16 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला अमन टू मिथून एक्सपिरियन्स खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र ऑन साईडला शॉर्टपुलचा फटका पाहायला मिळतो. रोशनला मात्र बीट करून चेंडू निघून जातोय. 4 धावन करता. आता मात्र 2 चेंडूवर 2 दमदार मोठे फटके यावेळेला मात्र ठोठावे लागतील. 2 चेंडू आणि 12 धावा. जे लाडके प्रेक्षक राजे अजून सुद्धा मैदानात आहेत त्यांना विनंती करेन, जाता जाता मात्र एकच विनंती करेन की आपण बाईक सावकाश चालवा. घरी कोणीतरी वाट पाहतायत. आजी आजोबा आई वडील मुलं बाळ कोणीतरी वाट पाहतायत, तर बाईक सावकाश चालवा हेच तुम्हाला मात्र विनंती असेल, आव्हान असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून. जसं मात्र चेंडू डॉट झाला, प्रवीण यांच्या डोक्यावर हात गेले. धावांची गती जर आपण पाहिली 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 30. 1 चेंडू आणि 12 धावा. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळतोय खरं, परंतु पायाचा शेवटचा चेंडू पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट आहे क्रिकेटच्या इतिहासामध्ये. अप्रतिम गुड डिलिव्हरी आणि चॅम्पियन बनतो यावेळेला विघ्नेश वॉरियर्स. 2021 चा TRW वर मात्र यावेळेला नाव करतोय विघ्नेश वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन किशोरजी डुकले. हार्ड लक नंदकुमार पाटील, परंतु कौतुक करेन तुमचं